मिरच्यांच्या रेट ऐकून धसका लागलेला ते 143 आय लव्ह यू म्हणजे आता ओरडले असं उचलून घेऊन चालले. भारतीय मकाच आहे इकडचा लोकल. हे काय ठराविक दिवसाला बंद असतात. असं पीठ वाटलं पाहिजे आम्हाला पण नाही, थोडंफार कमी जास्त होणार आहे. त्याच्या नीच्या क्वालिटीमध्ये खूप फरक आहे. चहल पहल भरपूर असतं मार्केटमध्ये, त्यामुळे कटिंगचं मात्र तुम्ही लक्षात ठेवत जा. पण पापडी म्हणतो ना, त्याचा मोठा भाऊ पापडा तुम्हाला हिरवे दिसत आहेत. 2 दिवसानंतर हे मटारचा रेट थोडासा आता वाढायला लागला असं वाटतंय. कांद्यामध्ये पण 2 व्हरायटी असतात, पण क्वालिटी पण तशी असणार आहे. उद्या महाशिवरात्रीसाठी भरपूर रताळी हॉटेलमधला रेट तर एकदम भारी असणार आहे. प्रेमाचा दिवस आहे, व्हॅलेंटाईन डे आहे. तर हे पूर्ण होलसेलवाला भाजी मार्केट आहे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे वाशी FMCच्या भाजी मार्केटमध्ये आणि आपल्या पाठीमागे आहे ते होलसेलवाला भाजी मार्केट आहे. तर आपल्या पाठीमागे पण आहे आणि पुढच्या साईडला पण गाळे आहेत. तर हे पूर्ण होलसेलवाला भाजी मार्केट आहे. म्हणजे इकडे तुम्हाला कमीत कमी 10 किलो भाज्या घ्यायला लागतील. 10 किलो, 20 किलो, 40 किलो, 60 किलोपर्यंत पण गोणी असतात. आणि किरकोळवाला जे भाजी मार्केट आहे ते त्या साईडला समोर जिथे गाळे दिसतात ना तिकडे मध्ये रोड आहे, त्याच्या पलीकडे तिकडे तुम्हाला किरकोळ म्हणजे पण अर्धा किलो, कमीत कमी अर्धा किलो, 1 किलो, 1.25 किलो, 2.5 किलो, 5 किलो जेवढं पाहिजे तेवढं. पण इथे जे गाळे आहेत ना, इथे तुम्हाला फक्त आणि फक्त होलसेलमध्येच भाज्या मिळणार आहेत. ह्या साईडला गाळे आहेत आणि ह्या साईडला गाळे आहेत सर्व. आता आजच्या तारखेला मार्केटमध्ये कोणकोणत्या भाज्या आहेत, म्हणजे आजची तारीख आहे 14 फेब्रुवारी 2026. त्यात प्रेमाचा दिवस आहे, व्हॅलेंटाईन डे आहे. तर आजच्या तारखेला मार्केटमध्ये कोणकोणत्या भाज्या आहेत आणि काय रेट नाहीत ते बघूया होलसेलचा आज आपण बघणार आहोत. सुरुवातीलाच आपला टोमॅटो दिसलेले आहेत. कशा टोमॅटो आहे? 16 रुपये किलो आहे. आणि किती किलोचा क्रेड आहे हा? 25 किलोचा. बघा, हा 25 किलोचा क्रेड आहे आणि 16 रुपये किलोने तुम्हाला टोमॅटो मिळणार आहेत होलसेलमध्ये. पूर्ण क्रेड घ्यायचं आहे. झाला A254 नंबर, म्हणजे A सिरीजमध्ये होता आपण भाजी मार्केटच्या. तर हा 25 किलोचा क्रेड आहे ना, म्हणजे काय माहिती आहे का, हे क्रेड सकटचं वजन असतं. काट्यावर तुम्ही हा क्रेड ठेवणार ना तर 25 किलो बरोबर भरणार. आतमधला माल जो आहे तो तुम्हाला 23.5 किलो, 24 किलो एवढा मिळेल तुम्हाला. आणि रेट असणार आहे 16 रुपयाचा. त्याप्रमाणे तुम्ही मल्टिप्लाय करा 25 किलोला. 25 किलोचाच तुम्हाला भाव द्यायचा आहे पूर्ण ह्या क्रेडचा 16 रुपयाने. शेवग्याची शेंग 40 किलोचं हे पॅकिंग आहे. याच्यामध्ये 40 किलो तुम्हाला शेंग येईल, शेवग्याची शेंग, आणि तुम्हाला 60 रुपये किलोने मिळेल होलसेलमध्ये. रिटेलमधला रेट तर एकदम भारी असणार आहे. होलसेलचा रेट आहे 60 रुपये किलो, होलसेलमध्ये स्वस्त आहे. आणि कोबी कसं आहे दादा आज? कोबी 10 रुपये किलो. बघा, कोबी आहे 10 रुपये किलो फक्त. हे तुम्हाला 20 ते 25 किलोची पिशवी मिळेल तुम्हाला कोबीची. बघा, 10 रुपये किलोने कोबी आहे. रेट बघा कोबीचा. होलसेलमध्ये तुम्हाला स्वस्त मिळेल सर्व. वांगी आहेत 30 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. आणि हा बॉक्स जो आहे तो हा तुम्हाला 35 ते 37 किलोपर्यंत हा बॉक्स आहे. तर जेवढे किलो बसणार बॉक्समध्ये तेवढे तुम्हाला रेट द्यायचं आहे 30 रुपये किलोने. आणि इकडे मिरची आहे, आपण जिला भजीची मिरची म्हणतो ना, तळायची मस्तपैकी, ती तुम्हाला 48 रुपये किलोने मिळेल होलसेलमध्ये. आणि बॉक्सचं वजन सेम आहे 35 ते 37 किलो. आणि इकडे आहे ती फरसबी बघा, बीन्स, आणि 10 किलोची पिशवी आहे. आणि तुम्हाला 100 रुपयामध्ये 10 किलो फरसबी मिळणार आहे. म्हणजे 10 रुपये किलोने तुम्हालाही फरसबी मिळणार आहे. रेट बघा तुम्ही. आणि उद्या महाशिवरात्री आहे, त्यामुळे रताळ्यांना जरा जास्त मागणी असणार आहे. कसं आहे रताळे दादा? 28 रुपये. 28 रुपये किलो. किती किलोची गोणी आहे? हे 60 किलोची. बघा, 60 किलोची गोणी आहे. आणि 28 रुपये किलोने तुम्हाला ही गोणी मिळणार आहे, पण पूर्ण गोणी घ्यायला लागेल. आणि इथे गाळा नंबर आहे A251. आणि इकडे कायम रताळीच असतात का वेगळ्या भाज्या पण असतात? रताळू आणि आवळा. बघा, यांच्याकडे रताळू आणि आवळा असतात. कधी पण या. पिवळा गाजर आज नाही आहे. ही जी रताळी आहे ती 20 रुपये किलो ना. बघा, ही 20 रुपये किलो रताळी. सेम भरणी सेम आहे, म्हणजे 60 किलोची आहे. 60 किलोची गोणी आहे तुम्हाला. उद्या महाशिवरात्रीसाठी भरपूर रताळी भरून ठेवलेली आहे तिकडे. ते बीट आहे. कसं आहे बीट दादा? 12 रुपये किलो. बघा, 12 रुपये किलोने तुम्हाला बीट मिळणार आहे. किती किलो आहे याच्यामध्ये? बघा, 26 किलोची पिशवी आहे आणि 12 रुपये किलोने तुम्हाला बीट मिळणार आहे. आणि इकडे बघा, इकडे पण आहे फरसबी. आता आपण मागे बघितली ती 10 रुपये किलोवाली होती, पण ही 24 रुपये किलोवाली आहे. आणि ही गोणी किती किलोची आहे? 60 किलो. बघा, 60 किलोची गोणी आहे. फरसबीच्या क्वालिटीमध्ये पण फरक असतो. म्हणजे तुम्ही 10 रुपये किलो असं तुम्हाला वाटेल एकदम स्वस्त आहे, पण क्वालिटी पण तशी असणार आहे. आणि ही आधी 24 रुपये किलोवाली आहे. त्याच मार्केटमध्ये रेट बघा फरक आहे. आणि वांगी कशी देतात? बघा, ते वांगी आहेत जे आपण घरी करतो वांगी.
हे तुम्हाला 24 रुपये किलोने वांगी मिळणार आहेत. आणि ही जी पॅकिंग आहे ना, हा बॉक्स म्हणजे पिशवी 30 ते 35 किलोची असणार आहे. बघा, असं तुम्हाला पूर्ण पिशव्याच घ्यायला लागणार किंवा गोणी घ्यायला लागणार, हा सिस्टम आहे इकडे. काकडी आहे जी तुम्हाला 20 रुपये किलोने मिळणार आहे. आणि 25 किलोचं हे पॅकिंग आहे, 25 किलोची पिशवी आहे. थोडंफार कमी जास्त होईल वजनामध्ये, रेट मात्र 20 रुपये किलो असणार आहे. आणि इकडे या दादाकडे ब्रोकली आहे. हे कसं आहे ब्रोकलीचं? 30 रुपये किलो. 30 रुपये किलो. बघा, 30 रुपये किलोने होलसेल रेट आहे ब्रोकलीचा. आणि बॉक्स किती किलोचा आहे? 40 ते 44 किलोचा हा बॉक्स असणार आहे ब्रोकलीचा, होलसेल रेट. काळा नंबर आहे तो A 245. इकडे आलं. कसं आलं दादा? 30 रुपये सेट. 30 रुपये किलोने आलं मिळणार आहे. गोणी किती किलोची आहे? हे गोणी 60 किलोची दादा. पूर्ण घ्यायला लागेल ना? हां, पूर्ण. बघा, 60 किलोची गोणी तुम्हाला पूर्ण घ्यायला लागेल, तेव्हा तुम्हाला 30 रुपयाने आलं मिळेल. हे अक्कलकोटचे आहेत, आपल्या महाराष्ट्रातलं सोलापूर जिल्ह्यातलं अक्कलकोट श्री स्वामी समर्थ आहे. आणि तिकडून त्यांनी आलं विकायला आले. हे आलं कुठून आणलं दादा? हे बेंगलोरचं आलं आहे. आणि आपल्याकडे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली लोक आहेत इकडे विकायला, भरपूर आहेत. हा चांगला माल आहे. हा कसा? सुपर क्वालिटी माल. हा कसा किलो आहे? हे 56 रुपये. बघा, हा 56 रुपये किलो आहे. तर आल्यामध्ये पण फरक आहे. हा 30 रुपये, हा 56 रुपये. आणि हाचा किती किलोची गोणी? हा 60 किलो. बघा, गोणी सेम 60 किलोचीच, पण रेट बघा, हा 56 रुपयाचा आहे. आणि हा आहे तो 30 रुपयाचा. आल्यामध्ये पण फरक आहे, तुम्ही घ्याल तसं आहे. अख्खा माल आहे, पण लगेच रेटमध्ये डबलचा फरक आहे ना. हे काय छाट, हे एक्सपोर्टमध्ये हे छाटून येते. ओके, हे असा माल असते ना, सगळं छाटून एक्सपोर्टवाला असा पाठवते. असं वाटतं. हे कमी भाव. ओके, म्हणजे तिकडून निघताना हा कट केलेला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आला की भाव कमी होतो, आणि अख्खा आला की भाव जास्त राहतो. इकडे गाजर आहे. हे गाजर तुम्हाला 14 रुपये किलोने मिळणार आहे होलसेलमध्ये. आणि 20-30 किलोचं हे पॅकिंग आहे. 20 किलो तुम्हाला घ्यायला लागेल, म्हणजे 280 रुपयाला हे पॅकिंग पडेल तुम्हाला. म्हणजे ही पिशवी पडेल 280 रुपयाला, 14 रुपये किलोने. आणि यांचा गाला नंबर आहे ते A 248. भाजी मार्केटमध्ये तुम्हाला कांदे पण मिळत आहेत. बघा, हा सुपर कांदा म्हणतात, चांगल्या क्वालिटीचा. 22 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. पूर्ण गोणी घ्यायला लागेल, 50-55 किलोची गोणी असेल. आणि याच्यामध्ये बटाटा आहे, तो तुम्हाला 14 रुपये किलोने. आणि हा कांदा जो आहे हा तुम्हाला 16 रुपये किलोने मिळणार. कांद्यामध्ये पण 2 व्हरायटी आहेत, 16वाला आणि तो 22वाला. बटाटा एक आहे, एकच व्हरायटी, 14 रुपये किलोवाली भाजी मार्केटमध्ये. इकडे घेवडा आहे, जो तुम्हाला 12 रुपये किलोने मिळणार आहे होलसेलमध्ये. आणि हे 20 किलोचं पॅकिंग आहे घेवडा, 12 रुपये किलो. चा रेट हा 12 रुपये किलो आहे. इकडे मटार आहे, हा तुम्हाला 26 रुपये किलोने मिळणार आहे होलसेलमध्ये मटार. मटारचा रेट थोडासा आता वाढायला लागला असं वाटतंय. मध्ये बराच कमी झाला होता एकदम, कारण आपल्या किरकोळमध्ये 3.5 किलो 100 रुपयाला मिळाला होता, पण आता नाही मिळणार तेवढा. कारण इकडे जागेवर होलसेलचा रेट 26 रुपये झाला आहे. आणि हे 20 ते 25 किलोचं पॅकिंग असतं, हे तुम्हाला पूर्ण घ्यायला लागेल. इकडे फ्लॉवर आहे, जो तुम्हाला 18 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. आणि ही गोणी जवळजवळ 40 किलोची, 45-50. बघा, 45 ते 50 किलोची ही गोणी असणार आहे फ्लॉवरची. आणि रेट आहे तो 18 रुपये किलो. चांगला फ्लॉवर आहे. इकडे भेंडी आहे, कशी किलो आहे? भेंडी 40 रुपये किलो. 40 रुपये किलो भेंडी आहे. जागेवर होलसेलमध्ये रेट 40 रुपये किलो. बघा, भेंडी तर चांगली क्वालिटीची आहे, कुठली पण घ्या, ही घ्या, ही घ्या. आणि हा 40 किलोचा जरी क्रेड असेल तर याच्यामध्ये 3 किलो कटिंग घेईल, म्हणजे माल तुम्हाला 37 किलोच मिळणार आहे. बाकी हा क्रेड जर तुम्ही काट्यावर ठेवला तर 40 किलो पूर्ण भरेल. इकडे आहेत कच्ची केळी, जी तुम्हाला 16 रुपये किलोने मिळणार आहेत. आणि हे 25 किलोचं पॅकिंग असणार. पिशवीवरती लक्ष ठेवा, 20-25 किलोचीच पिशवी असणार आहे सगळ्या पिशवीच्या. आणि गोणी आल्या की त्या जरा 25, 50, 60 किलोच्या असतात. त्यामुळे तर प्रत्येक वेळेला सांगत नाही किती किलो असणार याच्यामध्ये. बाकी तुम्हाला घ्यायची ही पूर्ण पिशवीच आहे. आणि 16 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. दोडका कसा दादा? आणि दोडका पण आहे, हा 16 रुपये किलोने मिळणार आहे तुम्हाला. आणि हा 40 किलोचा बॉक्स आहे बघा, दोडका 16 रुपये किलो. हे तुम्हाला होलसेलचे रेट सांगतो मी सर्व. हा लाल घेवडा कसा म्हणाले? 24 रुपये. बघा, 24 रुपये तुम्हाला होलसेलमध्ये मिळेल लाल घेवडा. हे सेम 20 ते 25 किलोची गोणी. आणि 24 रुपये किलोने तुम्हाला हा लाल घेवडा मिळणार आहे. बघा, लाल घेवडा कसा असतो, घेवड्यामध्ये पण 2 प्रकार येतात. आणि इकडे गिलका आहे, जो तुम्हाला 16 रुपये किलोने मिळणार आहे होलसेलमध्ये, गिलका. इकडे बघा, हे टॉमॅटो आहेत, तुम्हाला हिरवे दिसत आहेत. 2 दिवसानंतर हे पिवळे होतील, लाल नाही होणार. आणि आजचा याचा रेट आहे तो 12 रुपये किलो आहे.
120 रुपयाला तुम्हाला हे पूर्ण पॅकिंग मिळणार आहे, म्हणजे ही पिशवी मिळणार आहे जी 10 किलोची आहे. असे पण टोमॅटो असतात जे पिवळे पडतात, लाल नाही हो टोमॅटो. इकडे बघा, इकडे पापड आहे, आपण पापडी म्हणतो ना, त्याचा मोठा भाऊ पापडा, एवढा मोठा. आणि हा कशा म्हणाले दादा? 16 ना? आणि हा 16 रुपयांनी तुम्हाला किलो मिळणार आहे. आणि ही गोणी जी आहे हे पॅकिंग हे 35 ते 40 किलोचं आहे. इकडे अशा सगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहेत. आपण हळूहळू बघूया अजून पण काय उरले असतील भाज्या त्या. आणि डबल मी दाखवत नाही, रेटमध्ये जास्त फरक नसणार आहे. थोडाफार 19-20 होतो, क्वालिटी जरा बदलली की रेट फरक होतो, बाकी काय रेट होत नाही जास्त फरक. इकडे दुधी, कसं दुधी बघा. तर दुधी त्यांनी आपल्याला काय सांगितलं, 200 रुपये दादांनी. याचा अर्थ 10 किलोचा रेट, एवढं लक्षात ठेवा. आणि गाळा नंबर आहे A218. आणि इकडे ना 10 किलोच्या रेटनेच तुम्हाला भाव सांगतात. जर तुम्ही आलात होलसेलमध्ये घ्यायला तर तुम्हाला ते 200 रुपये बोललं म्हणजे समजायचं 20 रुपये किलो. आणि ही पॅकिंग किती किलोची आहे? 25-30 बघा, 30 किलोची ही पॅकिंग असेल. थोडंफार वर खाली होईल. मग तुम्हाला 20 रुपये किलोने दुधी मिळेल. आणि इकडे टोमॅटो आहेत. काय रेट आहे त्याचा टोमॅटोचा? 12 रुपये किलो. बघा, टोमॅटोचा रेट आहे इथे 12 रुपये किलो. आता क्वालिटीवर डिपेंड आहे. सुरुवातीला आपल्याला 16 रुपये होता, आता 12 रुपये. हे 219मध्ये या किंवा 18मध्ये या, एकच आहे सगळं. आणि यांच्याकडे बऱ्याच प्रकारच्या भाज्या आहेत. आणि हा क्रेड किती किलोचा आहे? 25 बघा, हा 20 किलोचा क्रेड आहे, पण पूर्ण 20 किलो माल नाही मिळणार. कटिंग किती आहे? 2 किलो. बघा, 2 किलो कटिंग आहे म्हणजे 18 किलो माल मिळणार आहे. कटिंगचं मात्र तुम्ही लक्षात ठेवत जा की क्रेड जेव्हा तुम्ही बघता तेव्हा ती कटिंग 100% येणार आहे. आणि 12 रुपये किलो तुम्हाला टोमॅटो मिळतील. 18 किलो टोमॅटो म्हणजे पक्का माल तुम्हाला मिळेल हातात तुमच्या. बाकी ते तुम्हाला क्रेड सकट 20 किलोचंच करायचं आहे. क्रेड घेऊन नाही जायचा, क्रेड इथे ठेवून जायचं. आणि इकडे आहे सुरती पापडी. मगाशी आपण पापडा बघितला मोठा, ही आहे सुरती पापडी. कशी किलो आहे? 80-70. आजचा रेट काय? आजचा रेट काय? बघा, आज आहे 60 रुपये किलो रेट आहे. पण 60, 70, 80 असा वर खाली रेट होत असतो. सुरती पापडी कमीत कमी तुम्हाला 10 किलो घ्यायला लागेल पापडी. आणि इकडे आहे तोंडली. तोंडली कशी आहे? बघा, तोंडली आहे ती 55 रुपये किलो आहे. तोंडली महाग आहे का होलसेलमध्ये? रिटेलमध्ये स्वस्त मागू नका. बघा, हे 30 किलोचं पॅकिंग आहे. आणि यांचा गाळा नंबर आहे A200. आणि बघा, ही वांगी आहेत, ही 24 रुपये किलोने मिळतील तुम्हाला होलसेलमध्ये. बघा, हे पण किती? 20 किलो 30. बघा, 25 ते 30 किलोचं हे पॅकिंग असणार आहे. भाज्या तर भरपूर आहेत. गवार काय दिसत नाही आपल्याला एवढ्या वेळात, तर बघूया कुठे गवार दिसते का. आणि इकडे भोपळा आहे जो तुम्हाला 18 रुपये किलोने मिळणार आहे. जागेवरचा रेट आहे 18 रुपये किलो. आणि जवळजवळ 30 किलो भोपळा आहे प्रत्येक पिशवीमध्ये. आणि चहलपहल भरपूर असते मार्केटमध्ये, त्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आवाज भरपूर येणार आहेत. आणि रताळी मात्र भरपूर आले आहेत मार्केटमध्ये. आणि आपण शोधत होतो गवार जी आपल्याला दिसलेली आहे. बघा, ही वाली गवार आहे जी 40 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. हे किती किलो आहे? 60 किलो नाही, 45. बघा, 45 ते 50 किलोची गोणी आहे. आणि 40 रुपये किलोने तुम्हाला गवार मिळणार आहे. चला, ठीकठाक रेट आहे गवारचा. मला वाटलं खूप काय जास्त असेल, पण ठीकठाक आहे रेट गवारचा. आणि इथे कलरफुल शिमला मिरच्या दिसत आहेत आपल्याला. कसे आहेत दादा? 50 रुपये. जी तुम्हाला 50 रुपये किलोने मिळेल होलसेलमध्ये. ही बघा, ही लालवाली पण आहे, पिवळीवाली पण आहे, रेट सेम आहे. आणि हे 20 किलोचं पॅकिंग आहे. हा बॉक्स 20 किलोचा आहे. तुम्हाला 20 किलो पूर्ण घ्यायला लागेल होलसेलमध्ये. इकडे भेंडी आहे. मगाशी बघितली ती 40 रुपये किलो होती. आणि ही पण चांगली आहे, पटकन तुटली, कवळी आहे. आणि तुम्हाला 36 रुपये किलोने मिळेल. किती किलो याच्यामध्ये? आणि हा क्रेड 33 किलोचं सांगतायत, पण 30 किलो तुम्हाला भेंडी मिळेल. 3 किलो कटिंग येईल क्रेडचा. 30 किलो भेंडी तुम्हाला मिळेल. आणि रेट तुम्हाला सांगितलं मी 36 रुपयाने. आणि इकडे शिमला मिरची आहे. आत्ता आपण बघितली ती 50 रुपयेवाली, पण तिच्या तर नीच्या क्वालिटीमध्ये खूप फरक आहे. बघून कळतं लगेच आपल्याला की आपण चायनावाली म्हणतो ना, चायनीजमध्ये वगैरे वापरतात ती शिमला मिरची. आणि ही 90 रुपये किलो आहे. बाकी बॉक्स तुम्हाला 20 किलो ना? 15 किलो. बघा, 15 किलोचा बॉक्स आहे. आणि तुम्हाला ही 90 रुपये किलोने मिळणार आहे होलसेलमध्ये. फरक कळतो आहे त्या क्वालिटीमध्ये. बघा, तिथेच आहे शिमला मिरची जी 50 रुपये किलो होती आणि ही 90 रुपये किलो आहे. पण फरक खूप आहे रेटच्या मानाने फरक आहे. इकडे चवळी आहे होलसेलमध्ये. आणि तुम्हाला हा 20 किलोचं पॅकिंग आहे, 30 रुपयाने मिळेल.
30 रुपये किलो होलसेलमधला रेट आहे चवळीचा. इकडे अरबी आहे. कशी आहे किलो? बघा 40 रुपये किलो आहे होलसेलमध्ये. आणि किती किलो आहे? बघा 20 ते 22 किलो असेल अरबी. आणि ही तुम्हाला 40 रुपये किलोने मिळेल. हा गाळा नंबर आहे A188. आणि आता आपण शिमला मिरची 90वरनी बघितली ती 204 गाळा नंबर होता. हे 204. आणि इकडे कारलं पण दिसलं आहे आपल्याला, पण हे 32 रुपये किलोने आजच्या तारखेला रेट आहे. आणि हे 10 किलोचं पॅकिंग आहे, म्हणजे कमीत कमी 10 किलो तुम्हाला घ्यायला लागेल. वजन थोडं वर खाली होतं, मी जे सांगतो ते फिक्स वजन नसणार आहे, थोडंफार कमी जास्त होणार आहे. पण आजचा कारल्याचा रेट थोडासा हाय दिसतो आहे, 32 रुपये किलो. इकडे भेंडी आहे, तुम्हाला 40 रुपये किलोने मिळणार आहे. बघा ही भेंडी. आणि किती किलोचा क्रेड आहे दादा? बघा 40 किलोचा क्रेड आहे. त्याच्यामध्ये कटिंग येणार आहे, 2-3 किलो कटिंग असणार आहे क्रेडच्या पाठीमागे. आणि हे तुम्हाला 40 रुपये किलोने भेंडी मिळणार आहे. आणि ह्याच्यामध्येच व्हरायटी आहे दुसरी, जी आहे 30 रुपये किलोवाली. बघा वजन 40 किलोचंच पकडलं जाणार आहे. कटिंग 2-3 किलो कटिंग असते ना, 3 किलो कटिंग आहे बघा क्रेडच्या मागे. आणि ही भेंडी आहे ती 30 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. भेंडीच्या क्वालिटीमध्ये फरक आहे. आणि ही आहे ती तुम्हाला 35 रुपये किलोवाली आहे. बघा 30 रुपये ते 40 रुपये हा भेंडीचा रेट आहे, जशी क्वालिटी असेल तशी. इकडे आहे ती पापडी मधल्या साईजची ना, पापड आहे ना सुकी पापडीवाली छोटी पापडी आहे. ही मिडियम साईजची पापडी आहे. आणि ही तुम्हाला ते 25-30 किलोचं पॅकिंग आहे. आणि 24 रुपये किलोने तुम्हाला ही पापडी मिळणार आहे होलसेलमध्ये. होलसेलचा रेट पापडीचा 24 रुपये किलो. इकडे दम आलूवाला बटाटा आहे, बटाटा छोटावाला, हा तुम्हाला 10 रुपये किलोने मिळेल. आणि ही गोणी तुमची एक 40 किलोची असेल, जास्तच असेल, एक अंदाज सांगतो मी तुम्हाला. पण जेवढी असेल ती पूर्ण घ्यायला लागेल. होलसेलमध्ये रेट आहे तुमचा आज 10 ते 12 रुपये, 10 रुपये पकडा. आणि बघा ही भाजी आहे, सलगम म्हणतात त्याला, मंचर साईड पुण्या साईडची भाजी आहे. आता दादा सांगतो. काळा नंबर आहे A177. आणि हा 10 रुपये किलो ना. बघा 10 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. आता मला असं बीट वाटलं पाहिजे, आम्हाला पण नाही. आणि बीट कसं आहे? बघा बीट आहे तो 12 रुपये किलो आहे. आणि हा सलगम आहे तो 10 रुपये किलो. पण तेच पूर्ण गोणी होलसेलचा रेट, पूर्ण गोणी घ्यायला लागेल. आणि बीट तुम्हाला एक 10 ते 15 किलो किंवा 20 किलोपर्यंत मिळून जाईल. 10 किलो पण घेऊ शकता. 10 किलोच असेल ना अंदाजे. बघा आता नाही वजन नाही केलं, जेवढं आहे तेवढं सगळं घ्यायला लागेल. 12 रुपये किलो. शिमला मिरची आहे 36 रुपये किलोने तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहे. पूर्ण बॉक्स घ्यायचा हा, जवळजवळ 20 ते 25 किलोचा बॉक्स असेल. बघा आणि दादा सांगतात मार्केटचा टायमिंग आहे रात्री 12पासून ते दुपारी 12पर्यंत. 12 तास मार्केट चालू असतं होलसेलवालं. आणि रिटेलवाला आहे ते 2:30-3 वाजता चालू होतं, 4 वाजेपर्यंत पूर्णपणे चालू होतं. आणि ते पण दुपारी 2 वाजेपर्यंत, 2 वाजता चिट्या वाजवायला सुरुवात होते. आणि होलसेलचं तर हे आहे टायमिंग. आणि रोज असतं ना, बंद कधी नाही. 365 दिवस चालू, फक्त धुलीवंदनला बंद असेल. हां 360 दिवस, 5 दिवस बंद असतं. बरोबर, सुट्टी असते 5 दिवस. त्यातलं धुलीवंदन तर फिक्स आहे, बाकी 4 दिवस त्यांचा काय प्रोग्राम असेल तेव्हा. हां लक्ष्मीपूजन वगैरे दिवाळीला बंद असतं का? बघा हे काय ठराविक दिवसाला बंद असतात. आहेत गाजरं, लांबडीवाली गाजरं जी आपण हलव्यासाठी वापरतो. कशी आहे ती? 20 रुपये किलो. बघा 20 रुपये किलोने मिळतील तुम्हाला होलसेलमध्ये. किती किलोची गोणी आहे? 50-52 किलो. 50 ते 52 किलोची गोणी आहे. आणि गाजरं बघा लाल लाल भडक आहेत. गाजर हलव्यासाठीची स्पेशल गाजरं. इकडे आहेत मक्याची कणसं. कशी आहेत दादा ही? 400-450. बघा 20 ते 22 किलोची गोणी असेल ही. आणि आजचा रेट आहे 400 ते 450 रुपये. म्हणजे आज जर तुम्ही घ्यायला आला तर 400 रुपयाने तुम्हाला ही मक्याची कणसं मिळून जातील. आणि 20 किलो पकडली तर 20 रुपये किलो नेऊन जातील. बघा अशी मक्याची कणसं आहेत. आणि हा भारतीय मकाच आहे इकडचा लोकल. म्हणजे मका पण आहे भाजी मार्केटमध्ये घ्यायला तुम्हाला होलसेलमध्ये. इकडे तिखटवाली मिरची आहे ती तुम्हाला 100 रुपये किलोने मिळेल. आजचा रेट आहे. म्हणजे मिरच्यांचे रेट ठसका लागणे एवढे वाढलेले आहेत आणि होलसेलमध्ये. आणि कमीत कमी तुम्हाला 20 किलो मिरची घ्यायला लागेल. आणि याच्यात कमी तिखटवाली पण आहे. इकडे नाश्ता चालू आहे ते दाखवत नाही. आणि ही 85 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. सेम आहे, कमीत कमी 20 किलो तुम्हाला घ्यायला लागेल. इकडे पण ही मिरची आहे कमी तिखटवाली. आता ओरडले अशीच उचलून घेऊन चालल्याची 100 रुपये किलो आहे मिरची. बघा ही कमी तिखट घ्या किंवा तिखटवाली घ्या, 100 रुपये किलो आहे मिरची. आणि होलसेलचा रेट आहे 100 रुपये किलो. चांगलाच रेट वाढलेला आहे, संक्रांतीपासून वाढलेला रेट आहे मिरचीचा.
होईल कमी आता एक 15-20 दिवसात. आणि आता इकडे मटार आहे होलसेलमध्ये. हे किती किलो घ्यायला लागतो? पाहिजे तुम्ही 10 किलो 5 किलो 20 किलो किती पाहिजे? 5 किलो पण देतात. बघा गाळा नंबर आहे A143. आय लव्ह यू म्हणजे हे 143 हे गाळा नंबर भारी आहे. आणि इकडे तुम्हाला मटार मिळतोय जो 28 रुपये किलोने मिळतोय. आणि इकडे तुम्ही 5 किलो मटार पण घेऊ शकताय. आता पुऱ्या मार्केटमध्ये 10 किलोपेक्षा खाली कुठे मिळत नाही, पण यांच्याकडे 5 किलोचा ऑप्शन आहे तुम्हाला, म्हणून तुम्हाला हा गाळा नंबर मी दाखवला आहे. A143 मटार आहे. बाकी आता मटारचा रेट थोडासा हाय व्हायला सुरुवात झाली. आधी पण मी तुम्हाला सांगितलं सध्या तरी 28 रुपये किलोने मटार आणि चांगला भरलेला मटार आहे. चांगलाच हे बघा, तुम्ही घरी न्यायचं असेल तरी 5-1 किलो तुम्ही घेऊन जाऊ शकता मटार. असे आता सगळे असे होलसेलमध्ये माल घेतात आणि आता असं आपापल्या एरियामध्ये घेऊन जाणार विकायला. बघा लॉटमध्ये माल घेतलेला आहे आणि अशा इकडे गोण्या भरणार. प्रत्येक एरियाच्या वेगवेगळ्या गोण्या असतील. आता गाड्यांमध्ये भरून जाणार आपापल्या एरियामध्ये विकायला. तर ठीक आहे मित्रांनो, असं होतं हे वाशी APMCचं होलसेलवाला भाजी मार्केट. तिकडे तुम्हाला मी सांगितलं 10 किलोपेक्षा कमी तुम्हाला घेता नाही येणार आणि रेट सर्व तुम्हाला सांगितलेले आहेत. म्हणजे जेवढ्या अवेलेबल भाज्या आहेत शक्य तेवढ्या भाज्यांच्या रेट मी तुम्हाला सांगितलं. त्यातनं काही सुटल्या असतील तर ठीक आहे, आता काय करू नाही शकत. आता रेट बघितलं शेवटी मिरच्यांच्या रेट ऐकून धसका लागलेलाच आहे. थोडे वाढलेले आहेत मिरच्यांचे रेट. बाकी टोमॅटो स्वस्त झालेले आहेत, भेंडी बऱ्यापैकी स्वस्त आहे, गवार पण 40 रुपये किलो होलसेलमध्ये. रिटेलमध्ये गेले ते 60-70 रुपये होऊन जाणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला या वाशी APMC मार्केटचा होलसेल भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.